तिचा जो उल्लेख केला गेला आहे तो संपत्तीची देवी म्हणून, संपत्तीच्या या देवीकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून हे सूक्त आपल्याला वेदांमध्ये बघायला मिळतं. देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन करण्याचं ठरवलं आणि त्यातून 14 रत्न बाहेर आली. तर त्या 14 रत्नांपैकी एक ही लक्ष्मी आहे. ॲझिलिसस नावाचा जो इंडो-सिथियन राजा होता, त्याच्या नाण्यावरती, त्याच्या चांदीच्या नाण्यावरती सुद्धा गजलक्ष्मीचं एक खूप सुंदर सुबक असं एक आपल्याला प्रतिमा चित्रण पाहायला मिळतं. असं की ते इंडो-सिथियन राजाच्या नाण्यावरती सुद्धा लक्ष्मीचं अंकन आपल्याला दिसतं. नमस्कार, लोकसत्ता.com गोष्ट मुंबईची मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी विनायक परब घेऊन आलोय पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या प्राचीनत्वाचा शोध घेतला आणि त्याचबरोबर मुंबईच्या अत्याधुनिकतेचा देखील शोध घेतला. सध्या आपण सगळेजण दिवाळीचा सण साजरा करण्याच्या बेतात आहोत. दिवाळी येते अगदी परवाच्या दिवशी, उद्याच्या दिवशी नरक चतुर्दशी आहे आणि लक्ष्मी पूजन देखील होणार आहे. लक्ष्मी पूजनाची ही परंपरा साधारणपणे 2200 वर्ष मागे जाते आणि त्याच्या संदर्भातले पुरावे देखील आपल्याकडे आहेत. हे कुठे आहेत? तर याच ठिकाणी मुंबईमध्ये आहेत आणि म्हणून आपण आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आलोय आणि आपण समजून घेणार आहोत की दिवाळीमध्ये आपण जे लक्ष्मी पूजन करतो ही लक्ष्मी आली कुठून आणि या लक्ष्मी पूजनाची परंपरा जी आहे ही किती प्राचीन आहे. तर मित्रहो, लक्ष्मी पूजनाची ही परंपरा किती प्राचीन आहे ते समजून घेण्यासाठी आज आपण आता इथे आलोय आणि हे समजावून देण्यासाठी म्हणून आपल्या सोबत आहेत CSMVS म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या क्युरेटर मृणालिनी पाठक. मृणालिनी, आपलं स्वागत आहे या भागामध्ये. नमस्कार. आपण आता या पितळखोऱ्याच्या सर्वात प्राचीन असलेल्या या शिल्पकृतीच्या जवळ आहोत. तर आम्हाला हे समजून घ्यायला आवडेल की लक्ष्मीची प्रतिमा जी आहे याचं अंकन कुठे कुठे कशा पद्धतीने पाहायला मिळतं आणि याचा विशेष काय आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि ती वेदिक देवी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण वेदांच्या श्री सूक्त म्हणून एक सूक्त आहे ज्याच्यामध्ये तिचा उल्लेख आलेला आहे. त्या सूक्तामध्ये तिचं वर्णन केलं आहे की ती सुवर्ण वर्णाची आहे, तिने सोन्याचे आणि चांदीचे दागिने घातलेले आहेत. तिचा जो उल्लेख केला गेला आहे तो संपत्तीची देवी म्हणून, गोधन म्हणजे ते धन सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि संपत्तीच्या या देवीकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून हे सूक्त आपल्याला वेदांमध्ये बघायला मिळतं. तर या सूक्तामुळेच तिचा आणि धनसंपत्तीचा घनिष्ठ संबंध आहे. तर आपल्या या संग्रहालयामध्ये, आपल्या संग्रहात हे सगळ्यात प्राचीन असं हे अंकन आहे. तर गजलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये हे अंकन आपल्याला बघायला मिळतं. तर इथे ती उमललेल्या कमळावर आसनस्थ आहे आणि तिच्या दोन्ही हातांमध्ये कमळं आहेत. तिच्या उजवीकडे आणि डावीकडे 2 गज म्हणजे हत्ती आहेत आणि त्यांच्या सोंडेमध्ये पाण्याने भरलेले घट आहेत, ज्या घटांच्या ह्याने ते त्याच्यावरती अभिषेक करत आहे. तर असं हे अंकन आपल्याला इथे बघायला. कमळाचं काही वैशिष्ट्य आहे का? म्हणजे ही कमळच का, इतर कोणती फुलं का नाहीत? हा, तर आता कमळ हे जर आपण बघितलं तर ते चिखलामध्ये उमलतं, परंतु चिखलाचा कोणताच अंश त्या कमळावरती नसतो. बरोबर. आणि म्हणूनच ह्या देवीचं पण असंच आहे की ती लक्ष्मीला म्हणजे वाईट प्रकृतींना म्हणजे दुर्दैव, दारिद्र्य, भूक, तहान या सगळ्यांना ती दूर ठेवते आणि म्हणूनच ती अतिशय शुद्ध आहे. नंतर ती ऐश्वर्याची पण देवी आहे आणि ती धनधान्याची पण देवी आहे. शिवाय ती समृद्धीची देवी आहे. त्यामुळे हिचं अंकन आपल्याला नाण्यांवर पण बघायला मिळतं.
तर हिची उत्पत्ती जी अशी आख्यायिका आहे की अमृत मिळवण्यासाठी म्हणून देव आणि दानव ह्यांनी मिळून समुद्र मंथन करायचं ठरवलं आणि त्यातून 14 रत्न बाहेर आली. त्या 14 रत्नांपैकी एक ही लक्ष्मी आहे आणि हिचा नंतर विष्णूशी विवाह झाला आणि विष्णू हा पालन करता आहे, त्यामुळे ती सुद्धा एक पालन करता आहे. ती पण आपलं पालन पोषण करते आणि वाईट प्रकृतींना दूर ठेवते. मला असं वाटतं की ही पितळखोऱ्याची शिल्पकृती आहे. पितळखोरं हे खरं तर बौद्ध लेणं आहे, पण लक्ष्मीच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येतं की हिंदू, जैन, बौद्ध सर्व धर्मांमध्ये लक्ष्मी पाहायला मिळते. तर त्याबद्दलही आपण काही आता ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातली मूर्ती आहे. ती त्या स्तूपाच्या इथली आहे, परंतु सगळ्या धर्मांमध्ये आपण जर बघितलं तर हिचं महत्व तेवढंच आहे सगळ्या धर्मांमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये तिचं पूजन केलं जातं. म्हणून आपण दिवाळीमध्ये वगैरे आपण बघितलं तर आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सुद्धा आणि धनत्रयोदशीच्या वेळेस सुद्धा नाण्यावरच्या लक्ष्मीची पूजा करतो. बरोबर आहे. आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या मुद्रा विभागामध्ये किंवा मुद्रा संग्रह जो आहे तिथे आहोत आणि आता माझ्या सोबत आहेत स्वरराज दातार, जे या नाण्यांचं जे हा संग्रह आहे किंवा हे जे मुद्रा संग्रह आपण त्याला म्हणतोय, तर याचे आता इकडचे रिसर्च असिस्टंट म्हणून ते काम पाहतात आणि ते आपल्याला आता माहिती सांगणार आहेत. ते म्हणजे लक्ष्मीचं नाण्यांवरचं जे अंकन आहे त्याबद्दल. तर स्वरराज, पहिला प्रश्न असा आहे की नाण्यांवरचं जे प्राचीन अंकन आहे ते कोणतं अंकन आपल्याला पाहायला मिळतं? साधारण सुमारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून आपल्याला गजलक्ष्मीचं अंकन सापडतं. गजलक्ष्मीचं अंकन आणि नुसती बसलेल्या स्वरूपातली लक्ष्मी सुमारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून आपल्याला सापडतं. आणि गजलक्ष्मी अर्थातच लक्ष्मीमध्ये बसलेली आहे किंवा उभी आहे आणि बाजूला दोन्ही बाजूंना हत्ती आहेत आणि त्याच्यावरती वर्षाव करतायत, अशा स्वरूपाचं आपल्याला अंकन मिळते. साधारण अयोध्या, उज्जैन किंवा कौशांबी या ठिकाणी सापडलेली आहेत ही अशी नाणी ज्याच्यावरती गजलक्ष्मीचं चित्रण आहे. एक विशेष सांगायचं म्हणजे की ॲझिलिसस नावाचा जो इंडो-सिथियन राजा होता, त्याच्या नाण्यावरती, त्याच्या चांदीच्या नाण्यावरती सुद्धा गजलक्ष्मीचं एक खूप सुंदर सुबक असं एक आपल्याला चित्रण पाहायला मिळतं की ती लक्ष्मी मध्ये उभी आहे आणि बाजूला 2 कमळांवर हत्ती आहेत आणि तिच्यावरती वर्षाव करते. खूप सुबक असं नाणं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे विषय सांगण्याचं कारण असं की ते इंडोसिथियन राजाच्या नाण्यावरती सुद्धा लक्ष्मीचं अंकन आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी पोहोचलेली होती. हो, आणि मान्यता पावलेली देवी असंच म्हणावं लागेल की, कारण आपल्याला दिसतंय नाण्यांवरती आपल्याला अंकन मिळतंय लक्ष्मीचं. त्याच्यानंतर कुनिंद राजाचं जे म्हणजे कुनिंद राजवटीचं जे नाणं होतं अमोघभूती नावाच्या राजाचं, त्याच्यावरती सुद्धा एक लक्ष्मी आपल्याला पाहायला मिळते. ती उभी आहे आणि तिच्या हातात एक कमळ धरलंय तिने. तर असं एक अंकन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आणि हे साधारण म्हणजे हे मौर्योत्तर काळ आहे, पोस्ट मौर्यन पिरियड ज्याला म्हणतात तो काळ आहे. आणि त्याच्यानंतर एक नाण्यांच्या बाबतीत एक विशेष सांगायचं मला असं आहे की, समजा पूर्वीची एखादी राजवट आहे, त्यांनी एका प्रकारची नाणी जारी केली आणि त्यानंतर समजा जर ती राजवट बदलली, काही ह्याच्यानंतर दुसरी राजवट आहे, तर नाणी अशी ऑन ऑफ झाल्यासारखी बदलत नाही. नाणं संपलं असं होत नाही. त्याच शैलीची नाणी पुढे काही वर्ष तरी कंटिन्यू राहतात. त्याचं कारण एक प्रमुख कारण असं आहे की लोकांना ती सवय झालेली असते की ते चलनी नाणं एका विशिष्ट प्रकारचं वजनाचं, एका विशिष्ट प्रकारचं अंकन असलेलं किंवा डिझाईन असलेलं नाणं वापरण्याची सवय असते. त्यामुळे ते पटकन चेंज होत नाही. लोक ते ऍक्सेप्ट होत नाही. त्यामुळे हळूहळू चेंजेस होतात. आणि ह्याचं एक उदाहरण मी देईन, ते म्हणजे की कुशाण काळात आपल्याला अर्दोक्ष नावाची एक इराणी देवी आहे. ती समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे. तर तिचं अंकन आपल्याला दिसतं. ती एन्थ्रोन्ड टाईप ज्याला म्हणतात, सिंहासनावरती बसलेली आहे. तर ते जे चित्रण आहे अर्धोक्षचं, साधारण त्याच पद्धतीचं चित्रण आपल्याला समुद्रगुप्तच्या नाण्यावरती सुद्धा दिसतं. जो अर्ली टाइप्स म्हणतात, सुरुवातीची जी नाणी आहेत, कालखंड खूप मोठा आहे. म्हणजे
लेटर कुशाण काळात ते साधारण थर्ड सेंचुरी तिसरं इसवी सन 3रं शतकातलं हे नाणं आहे. बरोबर. आणि त्यानंतर इसवी सन 4थ्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा समुद्रगुप्त येतो तर साधारण त्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की ते अर्धोक्षोचं जसं चित्रण आहे त्याच पद्धतीचं चित्रण आपल्याला लक्ष्मीचं दिसतं समुद्रगुप्ताच्या नाण्यावर. बरोबर. आणि नंतर हळूहळू नंतर जे सगळे पुढचे जे गुप्त राजे येत जातात तर त्यांच्या नाण्यावरती हळूहळू आपल्याला बदल होताना दिसतात. पण ते बदल कसे की ग्रॅज्युअल बदल आहेत, म्हणजे असे पटकन बदल झालं नाहीये. सो त्यामुळे तसे बदल झालेले नसतात, हळूहळू होत असतं. त्यामुळे आपल्याला एक दिसतं की अर्धोक्षो टाईपचं नाणं आहे, त्याच्यानंतर समुद्रगुप्ताचं नाणं आहे साधारण त्याच शैलीचं. आणि नंतर हळूहळू मग तुम्हाला लक्ष्मी कमळावरती बसलेली दिसते, हातात कमळ धरलंय, कमळावर बसलेली आहे, किंवा ती उभी आहे, किंवा ती प्रोफाईल मध्ये उभी आहे, समोर उभी आहे. त्याच्यामध्ये अंकनामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बदल काळानुसार त्या ह्याच्यानुसार बदल होत जातात. त्यामुळे असे बदल तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर पोस्ट गुप्त पिरियड म्हणजे साधारण 5व्या शतकानंतर गुप्त साम्राज्याचा राज झाल्यानंतर जी वेगवेगळी दुसरी जी साम्राज्य आली आणि एक सीटेड टाईपची जी लक्ष्मी आहे तर ती आपल्याला पोस्ट गुप्त पिरियड मध्ये बघायला मिळते. साधारण सीटेड लक्ष्मी जी आहे ती बसलेली आहे मांडी घालून वगैरे. तर ते त्या टाईपचं आपल्याला नाणं, त्या टाईपची नाणी काही राजवटींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मला असं वाटतं की हे खूप दीर्घकाळ चालू होतं, म्हणजे विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत आपण येतो. विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत म्हणजे ही काही नाणी आहेत ज्याच्यावरती आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीचं अंकन असलेलं नाणं, सोन्याचं नाणं आहे, पगोडा टाईप कॉइन. सोन्याचं नाणं. सोन्याचं. ओके. आता अगदीच मॉडर्न म्हटलं तर पुतळी हार आहे, किंवा आपण जे लक्ष्मीचे जे कॉइन्स असतात त्याची पूजा केली जाते, लक्ष्मी पूजनाला वापरलं जातं, सोन्याची चांदीची जी नाणी असतात तर त्यावरती अंकन आपल्याला दिसतं. सो असं म्हणता येईल की म्हणजे हे समीकरण माझ्या मते हे एक अगदी साहजिक असलेलं समीकरण की लक्ष्मी जी संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्याची देवता आहे ती नाण्यावरती येणं फारच साहजिक आहे. माझ्या तुझा नाणकशास्त्राचा अभ्यास आहे, नाण्यांचं जे संग्रहालय आहे म्हणजे मुद्रा विभाग, तिथे तू आता काम करतोयस. तुझं सगळ्यात आवडीचं लक्ष्मीचं नाणं कोणतं? माझं सगळ्यात आवडीचं लक्ष्मीचं नाणं म्हणजे गुप्त काळात. ओके. म्हणजे सोन्यामधलंच आहे. सोन्यामधलंच आहे ते. आता फार अगदी डिस्टिंग्विश म्हणजे मला एक पर्टिक्युलर कुठचं चूज करता येणार नाही, पण साधारण गुप्तांची जी लक्ष्मीची प्रतिमा असलेली जी नाणी आहेत ती फार सुंदर आहेत आणि माझी अगदी आवडती अशी नाणी. स्वराज, खूप खूप धन्यवाद. गोष्ट मुंबईच्या या विशेष भागामध्ये तू आम्हाला माहिती दिलीस त्याबद्दल. तर मित्रहो, लक्ष्मी पूजनाची ही परंपरा ही किती प्राचीन आहे हे आज आपण या भागामध्ये समजून घेतलं. तब्बल 2200 वर्षांची परंपरा ही आपल्याला पुराव्यासह पाहता येते. मग ती कदाचित शिल्पकृतींमध्ये असेल किंवा प्रत्यक्ष नाण्यांवरचं लक्ष्मीचं अंकन असेल. मला असं वाटतं की यंदाच्या या दिवाळीच्या निमित्ताने, या लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आपण लक्ष्मीची ही परंपरा जी आहे ही आपण समजून घेतली, हे खूपच संयुक्तिक होतं. तर अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी समजून घेण्यासाठी पाहत रहा गोष्ट मुंबईची. लोकसत्ता लाईव्ह YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त सबस्क्राईब करा एवढंच नाही तर लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा.